राईस कुकरमध्ये मटार पुलाव करून दाखवत आहे। त्यासाठी इथे राईस कुकर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप टाकत आहे। तूप गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरं टाकत आहे। याच्यामध्ये 2 तमालपत्र, 4-5 काळी मिरी, 2 दालचिनी, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 4 लवंगा। याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या टाकत आहे। 1 इंच आलं मी असं उभं चिरून घेतलेलं आहे आणि 10 काजू घेतलेले आहेत। हे सुद्धा थोडंसं परतून घेत आहे। इथे मी एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो टाकत आहे। कांदा थोडा मऊ झाला आहे। इथे मी 1 वाटी ओले मटार घेतलेले आहेत, ते टाकत आहे। हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। मटार सुद्धा परतून झाला आहे। या कपने मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी अर्धा तास भिजवून ठेवलेले आहे। इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, तर हे याच्यामध्ये टाकत आहे। तांदूळ सुद्धा परतला गेला आहे। 2 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत, त्याला मी 4 ग्लास पाणी टाकत आहे। अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे, अर्धा टीस्पून साखर, अर्धा लिंबू पिळत आहे। आता याला झाकण लावून पुलाव शिजू देणार आहे। याच्यामध्ये पुलाव जळत नाही। पाणी आटलं तर लगेच बटन वरती येतं आणि बंद होतं ऑटोमॅटिक। ह्याच्यामध्ये भात करत असाल तर तुम्ही ह्याच्यात भात करताना तुम्ही दुसरी कामं पण करू शकता आणि ऑटोमॅटिक हा कुकर बंद होईल आणि भात सुद्धा जळत नाही। भात तयार झाला आहे। 10 मिनिटांमध्ये मटार पुलाव तयार झाला आहे आणि ऑटोमॅटिक बटन पण बंद झालेला आहे। आता हा वाफेवरच 5 मिनिटं असं झाकण लावून ठेवायचं आहे। भात बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे। इंद्रायणी तांदळाचा जो भात असतो तो नेहमी चिकट होत असतो, पण राईस कुकरमध्ये बघा भात कसा मोकळा झालेला आहे। गॅसवर केला असता तर एकदम चिकट झाला असता भात, पण बघा खाली जळलेला पण नाहीये। हे बघा, आता हा मी प्लेटमध्ये काढत आहे।